आज आपण आपलं स्वप्न पूर्ण करायला चाललोय, एक लॉंग राईडला चाललोय. तुम्हाला फायनली आपण दर्शन घेऊन आलेलो आहोत. सो हेलो गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चैनल ट्रैवल विद तुषार. बच्चों को प्यार, बड़ों को नमस्कार. चलो कुछ एक्सप्लोर करते हैं यार. सो आज आपण आपलं स्वप्न पूर्ण करायला चाललोय, एक लॉंग राईडला चाललोय. तुम्हाला थंबनेलवर माहितीच पडलं असेल आपण कुठे चाललोय. तर आपल्यासोबत या व्हिडिओमध्ये आपल्या जर्नीमध्ये सोबत राहा. चला बाकीचं आपण बोलून बाईकवरती बोलूया. सो गाईज, फायनली आपण आता चाललोय राईडला. तर पाहू शकता पूर्ण काळोख आहे, तर तुम्हाला काही दिसणार नाही. त्याच्यामुळे मी काय व्हिडिओ शूट करू शकत नाही. पाहू शकता पूर्ण काळोख आहे, काही दिसणार नाही तुम्हाला. तर थोडंसं कुठेतरी कुठेतरी चहा वगैरे कॉफीला वगैरे थांबेल ना, त्यावेळी तुम्हाला कॅमेरा सेटअप करून बघायला भेटेल. चला मग. तर आपण आता इथं मध्येच थांबलोय देवरुखच्या पुढे, साखरपाच्या एरियामध्ये. साखरपाचा बोर्ड वाचला होता मी इथं. तर इथे याच्यासाठी थांबलोय, तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. एकदम सुंदर असा व्ह्यू या रोडला, जो संगमेश्वर कोल्हापूर जो रोड आहे, देवरुख कोल्हापूर, त्या रोडला हा एक साखरपाच्या दरम्यान हा व्ह्यू आहे. तुम्ही नक्की पहा. हा बघा, समोर पाठीला लावायला बॅग घेतली. नाही म्हटलं तरी आपण संगमेश्वरातून आहे ना 34 किलोमीटर पुढे आलोय. आपली बाईक हे आपलं असं लगेच बांधलेलं आहे. सो गाईज, तुम्ही व्ह्यू बघितलाच असेल. ही गाडी आपली, तर हा असा व्ह्यू आहे ना जरा. तर निघूया आता इथून. अजून भरपूर आपल्याला किलोमीटर जायचं आहे. नाही, सीटची वाट लागली. हा, सीट जवळ आहे. भगवान गणपती बाप्पा मोरया. तुम्हाला व्ह्यू कसा दिसतोय माहित नाही. वाईट अँगल सेट केलाय, थोडा लो अँगलच ठेवूया. चला निघूया इथून आता. व्ह्यू तर तुम्ही एन्जॉय केलाच असेल. आयुष्यात गाडी साईड स्टँडला लागली होती, त्याच्यामुळे पण झाली. चला निघूया, पाठवून गाडी येत नाहीये. सो गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तर लगभग 6:18 मिनिटं झाले. आपण नाही म्हटलं तरी 15 मिनिटाचा ब्रेक घेतला. चहा जास्त करूया थोडा. काय आहे यांच्याकडे बघूया.
सो आपण या ब्रिज काढून इकडे आलो आणि समोरच नाश्ता करतोय. भूक लागली होती, सकाळी काय खाऊन नाही आलो, लवकर निघालेलो होतो ना. तर पाहू शकता पोहा आणि थम्सअप आणि सकाळ झालेली आहे साखर कमरले. सो गाईज निघूया, जास्त टाइम नाही थांबायचं, 7 वाजले. गाडी ठीक आहे, लगेच पण आपलं ठीक आहे. आता इथून आपण कोल्हापूर मार्गे न जाता सांगली मार्गे जाणार आहोत. सांगली मार्गे आपण निघूया इथून. तर इथं आपण नाश्ता केला श्री समर्थ कोल्ड ड्रिंक्स मध्ये, पोहे आणि थम्सअप प्यायलं. सगळं घेतलंय ना, मोबाईल आहे, पर्स आहे, ओके. आपल्या ह्या हायवेला लागायचं आहे पुढं. चला, हायवेला आपण आता लागलेला आहे. पाहू शकता ह्या हायवे आलेला आहे, काम चालू आहे. काम तर सर्व वर्कर चालू आहे. आता सध्या वनवे आहे, त्याला वनवेचा मजा घेऊया. नाही म्हटलं तरी आता एक अरे बापरे, ड्रायव्हर हे खतरनाक वाले ड्रायव्हर जण आहेत असं मला वाटतंय. आपण हा दुसरा रूट घेणार आहोत, जो थोडासा डिस्टन्स कमी करेल आपल्या. जास्त फरक नाही पडणार, पण आपण कोल्हापूरमध्ये न जाता सांगली मार्गे जाणार आहोत. अलकापूर सांगली असं करत करत पंढरपूरला सरळ जाणार आहोत. तर मला एकसारखा मॅप बघावा लागणार आहे, कारण रूट माहिती नाही मला. ते आपण आता थोडं पुढे गेल्यावरती बघूया. वाव, सकाळची राईड म्हणजे एकदम सुंदर वातावरण, प्लेझेंट वातावरण. नाही गरमी, नाही चिडचिड, नाही घाम, असा व्ह्यू. असे आपले सूर्यदेवता वर आलेत. गाडी चालवायला पण मजा येते. हे आपली आयरन होईल. तर हा मित्रांनो, आपण गाडीला नाव दिलेलं आहे. आपल्या गाडीचं नाव आहे आयरन होईल. याचा व्हिडिओ तुम्हाला भेटेल लवकरच, बघितला पण असेल तुम्ही, कारण राईड करायच्या आधी आपण हा व्हिडिओ टाकलाय गाडीचा. त्याच्यामध्ये तुम्हाला गाडीचं नाव प्लस आपण काय काय ऍडिशनल याच्यामध्ये ऍड केले. वायझर, जसं आपलं वायझर आहे, फुटरेस आहे, हे दोन वस्तू आपण ऍड केलेत. त्याचे थोडीशी डिटेल्स तुम्हाला पाहायला भेटेल, प्राइस वगैरे. असं छोटा व्हिडिओ आहे तो मध्येच, तसं पाहिलं तर नक्की पाहतो. तर आपल्या गाडीचं नाव पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, आयरन होईल. अरे वा, एक नंबर. आपण जास्त स्पीड मध्ये चालणार नाही, एक 60 ते 70 या स्पीड मध्ये आपण गाडी ठेवणार आहोत. तर आपल्याला दिवसभर गाडी चालवायची आहे. थोडस आता फोटात टाकलं, सकाळी लवकर निघालो होतो. सकाळी नाही म्हटलं तरी मी 3:30-4 ला उठलो होतो. मला निघता 5 वाजले होते तिथून. आणि पंढरपूरला जाईपर्यंत पाऊस नको एवढे. बघू शकता ढगाळ वातावरण झालंय. जर पाऊस आला तर मला रेनगेअर वगैरे सगळं काढावं लागणार. त्याच्यासाठी थोडा टाइम वेस्ट होणार मला. पाऊस आपली राईड थोडीशी खराब करेल, कारण कॅमेरा बंद करावा लागेल. माझ्याकडे वॉटरप्रूफ केस नाहीये कॅमेरा रायटिंग मध्ये. मोबाईल माझा आयफोन आहे, सर्टिफाईड आहे, पण जास्त रिस्क नाही घ्यायचे, कारण आपल्याला कोकणात जायचंय.
आपण अजून जास्त किलोमीटर कव्हर नाही केलेत, अजून बऱ्यापैकी आपल्याला कव्हर करायचे आहेत. तर आधी गाडी खेचूया, तुम्ही हे सिनेमॅटिक शॉट्स पहा. सो गाईज, मधीच आम्ही गाड्याच्या तणात थांबलोय आणि हे बघू शकता छोटे छोटे मंकीज. बघू शकता किती खतरनाक ट्रेन आहे. तो तिथून असं चालू झाला, असा इकडे येऊन सिंगल लेन आहे, फिरून असा खाली गेला. आणि तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो, एकदम खतरनाक व्ह्यू. वाव, हो गॉड, पाहू शकता. एक नंबर. ही आपली बाईक आणि छोटे छोटे मंकीज. इथे स्टॉल आय थिंक असतो, पण आता सध्या नाहीये. जास्तीत जास्त ऍक्सिडेंट इथे होतात. चला फटाफट निघूया, जास्त वेळ इथं काढायचं नाही. चढायचं म्हणजे गाडीवर भारी. आय लव्ह यू त्रिकोणी. कसं मस्त लिहिलंय. वाव. सो गाईस, आता आपण नाही म्हटलं तरी पंढरपूर पासून 174 किलोमीटर अजून लांब आहोत. आपल्याला अजून 2 तास लागणार आहेत. आपण आता इस्लामपूरच्या रोडला आहोत, हायवेला. तर आता इथे छोटासा ब्रेक घेतला होता, डिहायड्रेशन झालं होतं, पाणी प्यायलं थोडस. आणि इथून आता आपण पुढे जाऊया. हे पाठीमाग तुम्हाला दिसत असेल, बँगलोर 65 किलोमीटर आहे, कोल्हापूर 53 किलोमीटर आणि पुणे इथून 135 किलोमीटर आहे आणि मुंबई 328 किलोमीटर आय थिंक आहे. सो आपण आता या रोडला थांबलोय. आतापर्यंत बाईक चालवायला आणि बाईकला काही प्रॉब्लेम नाही आला, हिटिंग पण जास्त नाही जाते. वाजलेत नाही म्हटलं तरी 9:20 झालेत, म्हणजे 9:15 झालेत. 9:15 म्हणजे अजून 11 11:30 वाजेपर्यंत आपण पंढरपूरला पोहोचणार आहोत. त्याच्यानंतर पुढची जर्नी आपण स्टार्ट करणार. पंढरपूरला जाऊन दर्शन घेणार, तुम्हाला मंदिर दाखवतो, इथं रखमाचे दर्शन करूया, मग आपण पुढे निघूया. तर थोडासा ब्रेक घेतला, पाणी प्यायलो. चला आता निघूया. गाडी पण थोडीशी थंड झाली, इंजिन थंड झालंय, त्याच्यामुळे आता पुढे प्रॉब्लेम नाही येणार. फ्यूल अजून मला थंड दाखवत नाही, फ्यूल अजून फुल दाखवत माझी गाडीचा. आय थिंक मला स्टार्टिंग रिझर्व असतं, त्याच्यामुळे मला फुल दाखवतोय. 2 लिटर रिझर्व असतं. तर अजूनपर्यंत तरी 2 गाडी कमी व्हायला पाहिजे होता, अजून एकही गाडी कमी झाली नाही. खूप आता पुढे 1 गाडी आय थिंक कमी व्हायला पाहिजे. ऍव्हरेज चांगली देते गाडी, त्याच्यामुळे भरपूर खेचलं गाडी ना,
आणि नॉनस्टॉप आलो, काही जास्त ब्रेक घेतले नाही. नाश्त्याला ब्रेक तेवढाच घेतला होता अर्ध्या तासाचा. तर चालते गाडी. चला निघूया आता इथून. सो आपण आता इकडून आलो. हा आता आष्टा आहे आणि आपल्याला इकडे बिलवडीला जायचं आहे, पंढरपूर साईडला. आपल्याला समोर न जाता इथून लेफ्ट मारून पुढे जायचं आहे. तर हे दादांचे दुकान आहे, संगम अमृत तुल्य. तर इथं आपण कोल्ड्रिंक पितोय. पुढे जाऊया. सो गाइस, आपण फायनली पंढरपूरला पोहोचलेलो आहे. तर इथं पाहू शकता या एरियामध्ये इथून राईटला मंदिर आहे आणि इथे गाडी पार्किंग केली आपण आतमध्ये. तर इथे गाडी पार्किंग केलंय, ते पार्किंग आहे. 30 रुपये पार्किंग आहे. बॅग तिथे ठेवले, मला सेफ राहील. बाहेर रोडला पार्क करण्यापेक्षा आतमध्ये पार्क केलेले बरे. चला आधी आपण मंदिराकडे जाऊया. फायनली आपण इथं पोहोचलेलो आहे. पाहू शकता हा सर्व रस्ता आहे असा. समोर समोर मंदिराकडे जायचं आपल्याला. जिथे रामकृष्ण हरीच्या नामघोषात भक्ती, प्रेम आणि समाधान एकरूप होते, तेच पवित्र स्थान म्हणजे पंढरपुराचे विठ्ठल रखुमाईचे मंदिर. थोडक्यात सांगायचे झाले तर हे महाराष्ट्रातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक असून चंद्रभागा नदीच्या तीरावर वसले आहे. भक्त पुंडलिकाच्या मातृ सेवेमुळे प्रसन्न होऊन विठेवर उभे राहील अशी प्रसिद्ध कथा आहे. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी येथे दर्शनासाठी येतात. हे मंदिर वारकरी संप्रदायाचे प्रमुख श्रद्धास्थान मानले जाते. फायनली आपण दर्शन घेऊन आलेलो आहोत. आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता. आताच अलाउड नाही की पहिल्यापासून अलाउड नाही काय माहिती नाही, पण पहिले एकदा आलो होतो तेव्हा आम्ही कॅमेराने व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे काढले होते. नाही बोलले तरी पण बघूया, माझ्याकडे जुने फोटो असतील, व्हिडिओ असतील, ते आपण शेअर करूया. आणि आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे. आपण इथून निघणार आहोत. जास्त वेळ नाही इथे घालवायचा आपल्याला. आता पुढं तुळजापूरला जायचंय. तुळजापूरला मग पुढे आपली जर्नी कंटिन्यू करूया. तर चला, हा एपिसोड इथपर्यंतच. सायंकाळचे 5 वाजलेले आहेत आणि 5 वाजता आपण इथून पंढरपूरवरून फिरतोय, निघतोय. मध्ये 2-3 तास आराम केला, रेस्ट घेतली, झोप घेतली थोडीशी. तर निघूया इथून आता. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.